हॅलो, नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत अंडा करी मसाला. अंडा करीसाठी मी अंडे मीठ टाकून कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहे. कुकरमध्ये आपल्याला 8-9 शिट्ट्या घ्यायच्या आहे, जेणेकरून अंडे चांगले बॉईल होतील. त्यानंतर मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे, ते चांगलं गॅसवर भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इकडे आपले अंडे बॉईल झाले आहे, त्याला मी असे कट्स करून घेणार आहे. आणि सर्व अंड्यांना असे कट्स केल्यावर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हळदी आणि थोडी लाल मिरची टाकायची आहे. त्यानंतर जे कट्स केलेले अंडे होते बॉईल केलेले, ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. चांगले तेलामध्ये ते फ्राय करायचे आहे, जेणेकरून ते खाण्यासाठी पण टेस्टी लागतात. अशी अंडा करी तुम्ही नक्की बनवा एकदा माझ्या पद्धतीने. अंडे हे चांगले फ्राय करून झालेले आहे, ते आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर मी कढईत तेल टाकलं आहे, त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकायचं आहे. नंतर आपण केलेली ग्रेव्ही, जो मसाला केला होता, तो आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याचा कच्चा पण थोडा दूर झाला की त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करायचं आहे. त्यामध्ये त्याच्यात लाल तिखट टाकणार आहोत, आपला गरम मसाला टाकणार आहे. त्यानंतर आपला घरगुती मसाला टाकणार आहे. ते मसाले चांगले फ्राय करायचे आहे. तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं फ्राय करायचं आहे. इथे आपला मसाला चांगला फ्राय करून झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. ग्रेव्ही जेवढं आपल्याला भाजी हवी आहे तेवढं आपण पाणी ॲड करणार आहोत त्यामध्ये. पाणी ॲड झाल्यावर त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि ह्या करीला चांगली उकळी येऊ देणार आहोत. चांगली उकळी आल्यावर तुम्ही बघू शकतात, त्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये अंडे सोडणार आहे त्या करीमध्ये. तुम्ही बघू शकतात की किती छान त्याला तरी आलेली आहे. वरतून आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि ही अंडा करी रेडी आहे आपल्याला खाण्यासाठी. ओके, बाय.